In this period, you will see comparison of ratios. Comparison of ratios. The numbers A, B, C and D being positive, comparison of ratio A upon B and C upon D can be done using following rules. Comparison. आता जे रेशोचं कंपॅरिझन आहे ते रेशो बघितल्यानंतर लगेच ठरवता येत नाही. तर दोन्ही रेशोला कोण ग्रेटर आहे आणि कोण स्मॉलर नंबर आहे त्यासाठी काय रूल्स आहेत. फर्स्ट AD is less than BC, then क्या असणार आहे A upon B less than C upon D. त्यांचा प्रोडक्ट असेल त्याच्यानुसार AD हा त्याचा प्रोडक्ट आहे बिटवीन A आणि D. तो जर ग्रेटर असेल त्यापेक्षा BC पेक्षा तर AB is greater than CD. कोणाचा रेशो येतं A to B, C to D. आणि असं असेल AD is less than BC then AB is less than CD. Third rule is if आणि सपोज दोन्ही इक्वल असतील AD is equals to BC तर काय असणार आहे त्यांचे रेशो पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. हे काय रेशो आहे त्या दोन नंबरचे A चा रेशो B शी आणि C चा D म्हणजे A to B. AD is equals to BC. Then त्यांचे रेशो पण काय असणार इक्वल A upon B is equals to C upon D. आता इथे काही एक्झाम्पल दिले बघा 4 upon 9 7 upon 8. आता असं बघितल्यानंतर लक्षात येते का ते समजलं पटकन की which number is greater. सोल्युशन मध्ये एक्झाम्पल फर्स्ट बघा आपण काय करणार आहोत प्रोडक्ट घेणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट काय आहे 4 upon 9 7 upon 8. 4 upon 9 म्हणजे काय असणार आहे A upon B आणि 7 upon 8 म्हणजे काय असणार आहे C upon D. आता रूलनुसार आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे कोणाचे AD. A म्हणजे 4 B म्हणजे काय आहे इथं 8. मग काय करणार प्रोडक्ट 4 into 8. इथं ब्लँक स्पेस कसा दिला बघा बॉक्स आणि काय असणार आहे 7 into म्हणजे C आणि गुणाचा A into D B आणि C. B काय आहे 9 C 7 into 9. आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर 32 63 which is greater 63.
असं जर असेल म्हणजे हे झालं एडी आणि हे बीसी, एडी इज ग्रेटर दॅन बीसी, मग कोणता असणार आहे ग्रेटर? एक असणार आहे काय? सीडी. ग्रेटर कोण आहे का? 7/8. 7/8 is greater than 4/9. Now, आता हे जे पुढचे एक्झाम्पल आहे ते स्क्वेअर रूट मध्ये नंबर्स आहेत, म्हणजे जे रचना नंबर आहेत ते इथे काय करावं लागणार आहे? ॲज इट इज example second, root 13 upon root 8, root 7 upon root 5. मल्टिप्लिकेशन किंवा असं कन्सिडर करावं लागेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. 13 into root 13 into root 5. तरी लक्षात येते का या स्टेपला? नाही. विच नंबर म्हणजे कुठला ग्रेटर नंबर आहे येते का फर्स्ट स्टेपला? नाही, म्हणजे तिथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. परत रूट 8 into रूट 7. म्हणजे दोन्ही नंबर रूट मध्ये असतील त्यांचं प्रोडक्ट होऊ शकते का? आपण रूट 60 आणि रूट 8 into रूट 7 रूट 56. यांच्या रूटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? रूट 65 ची व्हॅल्यू काय आहे? रूट 56 ची माहिती आहे का? त्याच्यामुळे पण रूट 9 रूट 16 त्याच्यामध्ये जर याचं स्क्वेअर रूट घेतलं 3 आणि 4 ऑब्वियसली ग्रेटर नंबर आहे तोच असणार आहे. म्हणजे ग्रेटर कोण आहे? 65. रूट 65 ची व्हॅल्यू काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे. therefore root 65 is greater than root 36. म्हणजेच काय? root 13 upon root 8 is greater than root 7 upon root 5. Root 13 upon root 8 is greater than root 7 upon root 5. समजलं एक्झाम्पल से? आता एक्झाम्पल थर्ड बघा. एक्झाम्पल हे असे येऊ शकतो. एक्झाम्पल थर्ड आता हे नंबर्स होते त्याच्यामुळे आपण ते रूल्स यूज करून म्हणजे कम्पेअर केले. पण आता हे काय असणार आहे? हे इंटिजर दिले तर त्याची व्हॅल्यू दिली नाही, म्हणजे स्मॉल लेटर असतात ते यूज केले. समजा इथे हे एक्झाम्पल दिले. थर्ड एक्झाम्पल, if a and b are integers and condition काय दिल्या? a is less than b where b is not equal to plus minus 1. b ची व्हॅल्यू काय नाही? plus minus 1 नाही. then compare रेशो दिलाय a minus 1 upon b minus 1 and a plus 1 upon b plus 1. याच्यामध्ये कोण ग्रेटर आहे कोण लेस आहे, म्हणजे कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलर नंबर आहे, तो त्यांचा तो रेशो. If a and b are integers
than B. B is not equals to plus minus 1. Then compare A minus 1 upon B minus 1, A plus 1 upon B plus 1. आता सोल्युशन मध्ये जी गिवन कंडिशन आहे, कंडिशन काय आहे? A इज लेस दॅन B. इथं कोण ग्रेटर आहे? B ग्रेटर आहे. आणि दुसरी कंडिशन प्लस मायनस 1 व्हॅल्यू नाही. Therefore, A minus B is less than आता आपण या दोन्ही मधून 1 मायनस केल्यानंतर याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? समजा 1 ह्याच्यातून मायनस केला, ह्याच्यातून मायनस केला तर परत A ग्रेटर होणार आहे का? नाही. ऍट दिस B ग्रेटर राहणार आहे. जरी 1 म्हणजे सेम नंबर आपण मायनस करतो त्यामुळे तिथे काही चेंज होणार आहे का? त्या कंडिशन मध्ये नाही. B minus 1. Now consider the subtraction. इथं कोणाचे सबट्रॅक्शन कन्सिडर करायचे आहे? या रेशोची. A minus 1 upon B minus 1 minus A plus 1 B plus 1. सबट्रॅक्शन करताना जर ते काय असतील रॅशनल नंबर असतील तर आपण काय करतो? त्यांची सबट्रॅक्शन आणि ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर सेम मग त्यांची काय होते? सबट्रॅक्शन. आता इथे डिफरंट आहे. इथं B minus 1 आहे, B plus 1 आहे. मग आपल्याला इथे काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि काय होणार? त्यांना डिनॉमिनेटर सेम. A minus 1 upon B minus 1 minus A plus 1 upon B plus 1 is equals to A minus 1 into B plus 1 ने क्या नंबरला काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि या नंबरला B minus 1 B plus 1 upon B minus 1 into B plus 1 minus A plus 1 B minus 1 you get as multiply B minus 1 upon B plus 1 into B minus 1. आता डिनॉमिनेटर तर सेम आहे तो 1 टाइम ऍड करून आपण फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करणार. A minus 1 into B plus 1 minus A plus 1 into B minus 1 B minus 1 B plus 1 म्हणताय. आता काय करायचं नेक्स्ट स्टेपला? यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन ब्रॅकेट आहेत इथं काय असतं दोन्हीच्या बिटवीन मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर A into B AB परत A into 1 plus A ठीक आहे. त्याने असं केलं तरी चालतंय. मायनस B नंतर मायनस 1 into plus 1 minus 1 आता या ब्रॅकेट मध्ये सांगा A into B AB A into minus 1 minus A 1 into B plus B 1 into minus 1 minus 1
अपॉन b minus 1 b plus 1. आता इथं बघा हे ना आपण इक्वेट केलं म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन सॉरी कशाचं साइन आहे सबट्रॅक्शनचं तर आपण जर मल्टिप्लाय केलं तर सगळे साइन चेंज होतात बरोबर आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं ॲज इट इज ab प्लस a मायनस b मायनस 1 मायनस ab मायनस मायनस प्लस a मायनस b plus 1 upon b minus 1 b plus 1 काय काय कॅन्सल होता है ab plus ab minus ab इधर तो b minus 1 b plus 1 इधर तो b plus 2 minus 1 कुठे इथं खाली b minus 1 आणि b raised to 2 b square minus 1 हां म्हणजे तो प्लीज जरा हां आता तुम्हाला म्हणते a square minus b square is equals to a minus b a plus b त्याच्यानुसार b square minus 1 square आहे ना म्हणजे ऍक्च्युअली 1 square of 1 is equals to 1 म्हणून b square minus 1 अजून काय कॅन्सल होतंय का आता बघा plus a plus a 2a 2a minus b आणि हे कॅन्सल होते ना -1 plus 1 b square minus 1 आता न्यूमरेटर मधून 2 कॉमन निघतंय का फक्त 2 आहे घाटामध्ये पण a minus b upon b square minus 1 हे कशाचा म्हणजे सुरुवातीला आपण काय घेतलं कन्सिडर केलं म्हणून आपल्याला इथपर्यंत आपण आलो इक्वेशन मध्ये मिळालं आपल्याला सबट्रॅक्शन कोणाचं होतं सबट्रॅक्शन ते a minus 1 upon b minus 1 minus a plus 1 upon b plus 1 नाउ सुरुवातीला जी कंडिशन दिली होती कोणती a is less than b म्हणजे काय असणार आहे a minus b यांची सबट्रॅक्शन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे लेस दॅन 0 also b square minus 1 is greater than 0 because b is not equal to plus minus 1 b square minus 1 is greater than 0 त्यामुळे ही पण व्हॅल्यू काय येणार लेस दॅन 0 लेस दॅन 0 कारण ही कशी आहे लेस दॅन 0 आणि ही जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे ग्रेटर दॅन 0
सपोज ही मायनस मध्ये असणार -2 घेऊया आणि हे काहीतरी पॉझिटिव्ह नंबर आहे मिळून तो निगेटिव्ह होतोय ना परत तो लेस दॅन 0 होतोय की नाही होतोय की नाही म्हणून ही कंडिशन every negative integer is less than 0 आता from 1 and 2 1 equation 1 एकदा बघा आणि 2 एकदा बघा हे काय आहे लेस दॅन 0 हे म्हणजे त्याची व्हॅल्यू कोण आहे a - 1 b - 1 minus a plus 1 upon b plus 1 a minus 1 upon b minus 1 minus a plus 1 upon b plus 1 b plus 1 0 because this value is equal to this म्हणून ह्याच्यासाठी फक्त आपण त्याची व्हॅल्यू पुट केली म्हणजे याचं सबट्रॅक्शन जर लेस दॅन 0 असेल त्याचा ग्रेटर नंबर कोण असणार आहे कुठला असणार हा a plus 1 upon b plus 1 हे मायनस आहे इकडे गेल्यानंतर प्लस a minus 1 upon b minus 1 less than a plus 1 upon b plus 1 आला कंपॅरिझन हा रेशो काय असणार आहे ग्रेटर असणार आहे ह्या रेशोपेक्षा इतर एक्झाम येईल फ्रॉम 1 and 2 Now see example number 4. हा रेशो दिलाय and b to c काय रेशो आहे b/c 4:1 then find the value of a raised to 4 upon 32 b square c square bracket cube आता सोल्युशन मध्ये a upon b काय दिलेला आहे रेशो 2:1 therefore value of a 2b हे जे इथं डिवाइड आहे इक्वल टू साइन नंतर हे तिकडे गेल्यानंतर होणार मल्टिप्लाय होणार 2 into b that is 2b इथं काय कोण आहे तर b to c काय रेशो दिलेला आहे 4:1 म्हणजे इथं आपण b ची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो काय येते b ची व्हॅल्यू therefore b is equals to 4c c मल्टिप्लाय होणार 4 ला b ची व्हॅल्यू आहे 4c b ची व्हॅल्यू माहिती आहे आणि इथं काय आहे a is equal to 2b that is equal to a into b ची व्हॅल्यू पुट केली इथं 4c 8c therefore
value of A is equals to काय मिळाली 8C. Now substituting the value A is equal to 8C, B is equal to 4C. दोन्ही पण C मध्ये व्हॅल्यू मिळाली आपल्याला. त्या काय पुट करायच्या ह्याच्यामध्ये. Substitute A is equals to 8C and B is equals to 4C. कशामध्ये A raised to 4 upon 32 B square C square cube. आता बघा A raised to इथं काय आहे 4 आहे. पण आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे याची काय आहे घेणार आपण 8C raised to 4 बरोबर का. नेक्स्ट 32 ॲज इट इज. B ची व्हॅल्यू काय आहे B ची व्हॅल्यू 4C बरोबर 4C. पण इथं काय B स्क्वेअर आहे म्हणजे 4 स्क्वेअर C स्क्वेअर येणार आणि C स्क्वेअर ॲज इट इज. आणि हा क्यूब. फक्त काय केलंय A आणि B ची व्हॅल्यू फक्त पुट केली आहे. रेस टू 4 ॲज इट इज आणि B स्क्वेअर म्हटलंय म्हणून 4 स्क्वेअर आणि C स्क्वेअर मध्ये फक्त इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन राईट केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप 8 raised to 4 C raised to 4 म्हणजे C आणि 8 चं किती वेळा मल्टिप्लिकेशन 4 टाइम. एट इंटू 8 इंटू 8 इंटू 8 इंटू C raised to 4 दोन अपॉन 32 to 16 square of 4 16 C raised to 4 C square into C square C raised to 4 cube. आता इथं कॅन्सल काय होतं बघायचं झालं. 8 1 जा 8 8 2 जा 16 8 1 जा 8 4 जा 32 2 1 जा 2 2 4 जा 8 4 4 कॅन्सल. काय राहिलं 8 ओनली 8 आणि क्यूब ऑफ 8. What is cube of 8? 112. आपल्याला therefore याची व्हॅल्यू काय मिळाली A raised to 4 upon 12 into B square bracket raised to 3. ची व्हॅल्यू काय मिळाली 512.